नमस्कार. सखी सह्याद्री या विशेष कार्यक्रमामध्ये प्रेक्षक हो तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, गेले अनेक महिने पूर्ण जगभर कोरोनाचं वातावरण आहे आणि पुण्यात देखील आपण या संदर्भातल्या बातम्या रोज पाहतोय, ऐकतोय. अशा या बिकट काळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणं, त्यांची अंमलबजावणी करणं असं महत्त्वाचं काम ज्यांनी केलं आहे त्या आज आपल्या विशेष अतिथी आहेत. त्यांचं नाव आहे रुबल अग्रवाल. रुबल अग्रवाल पुण्याच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आहेत. त्यांनी शिर्डी देवस्थान ट्रस्टचं CEO पद देखील भूषवलेलं आहे आणि पुण्यामध्ये अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये त्या कार्यरत आहेत, जसं की शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, मिळकत कर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅम. आणि कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅम. मॅडम, मला सगळ्यात प्रथम हे ऐकायला आवडेल की IAS व्हायचं हे तुम्ही कसं ठरवलं, म्हणजे त्याच्या मागची काय कारणं होती? मी राजस्थान मधून आहे और राजस्थानचे एक छोटेसे गाव आहे देवली, तिथे माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. व्यापारी फॅमिलीचे आहे, परिवार संपन्न होता और आहे पण तिथला जो सामाजिक जो परिप्रेक्ष्य आहे ते महिला और खासकर मुलगींसाठी खूप नेगेटिव्ह आहे. तिथे अगर मुलगींना शिक्षित करायचे आहे तर फक्त त्यांचे चांगले घरी लग्न झालं पाहिजे, त्यासाठी असं कुठेही उद्देश नाही आहे की त्यांना मोठे पदावर गेले पाहिजे, काही नोकरी केले पाहिजे, असं कुठेही नाही आहे. और ज्यावेळेला मी 12th करत होते त्यावेळेला मी आमचे जो राजस्थान बोर्ड आहे त्यामध्ये टॉपर आल्यानंतर माझे जो शिक्षक आहेत त्यांनी मला सांगितले की तुम्ही UPSCची तयारी करा. मी आपल्याला सांगते, मला त्यावेळेला माहीत पण नव्हतं UPSC काय आहे, क्योंकि आमच्या तिथे IITची तयारी, PMTची तयारी खूप कोटा फेमस आहे त्यासाठी जोरात चालते. येस, पण IAS काय आहे ते मला माहीत पण नव्हता. लेकिन नंतर ज्यावेळेला मला वाटले की नाही, काहीतरी प्रूव्ह केले पाहिजे की आपण पण और महिला पण पुढे जाऊन काही पदावर जाऊ शकते, और त्यासाठी मी याची तयारी केली. खूपच छान. तुमच्यापासून नक्कीच स्फूर्ती घेतील आता तिथल्या काही मुली, असं वाटतंय? येस, बिलकुल आहेत. इवन मी माझ्या गावात आता ज्यावेळेला जाते त्यावेळेला खूप मुलगी माझ्याकडे येतात और मला सांगतात की दीदी, आता तिथे मला दीदीच म्हणतात की तुम्ही बाहेर गेले, तुम्ही शिकले, मोठे पदावर गेले, त्यासाठी आता आमचे आई वडील पण आम्हाला बाहेर पाठवत आहे. क्योंकि राजस्थानमध्ये बाहेर पाठवून शिक्षण देण्याची पद्धतच नाही. इवन जो आतापर्यंत आम्ही जो करत होते, इवन माझं जो शिक्षण आहे, मी ग्रॅज्युएशन घरातून केले. घरी बसून आम्ही फक्त एक्झामसाठी जात होते. घरी बसून पूर्ण एक्झामची तयारी और पूर्ण BA इकॉनॉमिक्सची मी पूर्ण तयारी केलेली आहे. तर या परिप्रेक्ष्यामध्ये तिथले, और मी पहिली IAS ऑफिसर आहे जिल्ह्याची, तो त्यासाठी सगळ्यांना यामध्ये मनोबल वाढतोय. खूपच छान मॅडम. तुम्ही सोलापूर, अकोला, जळगाव अशा अनेक ठिकाणी तुम्ही कलेक्टर म्हणून देखील काम केलेलं आहे, तर त्याविषयी थोडक्यात काय सांगाल? कसा अनुभव होता? मी 2008 बॅचचे IAS ऑफिसर आहे. आता मला 12 वर्ष सर्व्हिसमध्ये झालेले आहे. और 2008 मध्ये आमची नियुक्ती झाल्यानंतर आमचे 1 वर्ष प्रशिक्षण राहतो मसुरीमध्ये. तिथे प्रशिक्षण आम्हाला सगळे दिले जात आहे की IASचे मध्ये कसं काम करायचं आहे, सगळे पदाच्या. त्याच्यानंतर फील्ड साठी आम्हाला पाठवला जातात. त्यामध्ये 1 वर्ष मी अकोलामध्ये होते. विदर्भच्या जो स्थिती आहे ते मी पहिल्यांदा बघितले की विदर्भ काय आहे अकोलामध्ये. त्याच्यानंतर माझी प्रथम स्वतंत्र जो पोस्टिंग आहे ते डेप्युटी कलेक्टर और SDM कोडवाडी सोलापूरला झाली. त्याच्यानंतर जिल्हा परिषद CO अहमदनगर. इवन अहमदनगरचा मी एक्सपिरियन्स सांगते. ज्यावेळेला मी तिथे जॉईन झाले 2011 मध्ये, त्यावेळेला 5 CO चेंज झाले होते 1 वर्षात. तो और त्यावेळेची परिस्थिती सगळे सांगायचे, तिथे CO जॉईन झाले की तिथे मतलब 2-3 महिन्यात काहीतरी होतात और टिकत नाही. और मी तिथे 3.5 वर्ष होते नंतर. क्या बात आहे. त्याच्यानंतर मी तिथेच जिल्हाधिकारी होते नगरमध्ये. पण जळगावमध्ये मी 3.5 वर्ष जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्याच्यानंतर शिर्डी देवस्थानचे प्रथम IAS ऑफिसर जो CEO म्हणून नियुक्त झाले त्यामध्ये मी आहे. और नंतर आता इथे पुणे महानगरपालिकामध्ये अतिरिक्त आयुक्त मध्ये काम करत आहे. खूपच छान. पुण्यामध्ये तुम्ही खूप विभाग
अतिशय महत्त्वाचे विभाग तुम्ही सांभाळताय मॅडम, तर त्याविषयी काय सांगाल प्रेक्षकांना? कोणतेही डिपार्टमेंट आपण की मी जास्त महत्वाचं सांभाळत असं नाही आहे, सगळे डिपार्टमेंट एकमेकाशी संबंधित आहे. लेकिन आता या जो परिस्थिती आहे, जो आपण सगळे सामोरं जात आहे, त्यामध्ये हेल्थ डिपार्टमेंट जो आरोग्य विभाग आहे ते खूप प्रकाशाने पुढे आलेलं आहे. इवन आम्ही कधीही आरोग्य विभागला या पद्धतीला बघितले नाही की त्यामध्ये इतके चेंजेस केले पाहिजे. पुणे महानगरपालिकाचं काम प्राथमिक आरोग्य विभाग आहे. प्राथमिक आरोग्य देणे, इम्युनायझेशन करणे, लसीकरण करणे, मॅटर्निटीची सेवा देणे, असं प्रकारचं आहे. लेकिन असं पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये हाय एंड ट्रीटमेंट देणे, ICU पासून, व्हेंटिलेटर पासून, ऑक्सिजन बेड पासून, ये सगळे अरेंजमेंट करणे ये पहिल्यांदा महानगरपालिका मार्फत होत आहे. और आता तो आम्ही आमचे जो आरोग्य विभाग मार्फत पुणे महानगरपालिकाच्या पहिला मेडिकल कॉलेजची आम्ही तयारी पण सुरू केलेली आहे. खूपच छान. आरोग्य विभागाप्रमाणेच तुम्ही शिक्षण विभाग देखील सांभाळत आहात. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये काय सांगाल? कारण सगळ्यांना खूप उत्सुकता आहे, कधी शाळा सुरू होणार, कधी कॉलेजेसमध्ये जाता येईल. तर सगळ्यालाच खूप विलंब लागतोय. तर या पार्श्वभूमीवर काय सांगाल? नक्की शिक्षण विभागावर फोकस केले पाहिजे. इवन आपला सर्वात इम्पॉर्टंट जो आहेत की मुलांना जो या वर्ष त्यांना पूर्ण त्यांचे जो शेड्यूल है त्यामध्ये खूप डिले होत आहे. लेकिन ये बहुत अननॅचरल स्थिती आहे, अप्राकृतिक स्थिती आहे. यामध्ये अगर आपण मुलांचे स्वास्थ्यावर जास्त बल दिला पाहिजे. इवन ऑनलाईन शिक्षणच्या मी माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. माझा मुलगा 7 इयरचा आहे, 7 इयरचा. ऑनलाईन शिक्षण खूप अवघड आहे. कधी इंटरनेट डिस्कनेक्ट होतं, कधी काही और खूप अडचणी राहतात. त्याची सवय नाही अजून, त्याची सवय नाही आहे. इवन तो त्यामध्ये आपले मुलं पण यूज टू नाही आहे. लेकिन तरी आम्ही आमचे शिक्षण विभाग मार्फत ऑनलाईन ॲप्स तयार केलेले आहे. महाराष्ट्र शासनचे जो आपले ऑनलाईन शिक्षणचे पद्धत आहे, इवन आपले चॅनलवरून त्याचे प्रसारण पण होत आहे. तर हे सगळे आम्ही आपले पुणे महानगरपालिकाचे जो आपले 400 शाळा आहे त्याचे मुलांना पण आम्ही देतो आहे. त्यांना पण घरी बसून शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आता जो आपला मूल उद्देश आहे ते आहे की कोरोनाला मात करायचं आहे. और क्योंकि या वर्षमध्ये और आपले जो राईट टू एज्युकेशन आहे त्यामध्ये मुलांचं काही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आम्ही खात्री घेतो. वा. मगाशी आरोग्य खात्याचा उल्लेख झालाच, तर त्याबरोबरच अजून कुठले विभाग आहेत की ज्याच्यावर तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात, अंमलबजावणी करावी लागते? आता यामध्ये एक जो महत्त्वपूर्ण विभाग आहे ते आहे GAD. ज्यावेळेला आमचे पॅन्डेमिक सिच्युएशन सुरू झाला त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकाचे मॅक्झिमम पद वेकेंट होते. त्याच्यानंतर आम्ही रिक्वेस्ट केले, आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांना रिक्वेस्ट केले की आमचे पदभरतीला मान्यता द्यावी, क्योंकि पदभरतीला मागील 5 वर्षापासून बंदी होती. तो आम्ही ते मोठ्या पैमानावर या मागील 5 महिन्यामध्ये केले. अराउंड 200 शिक्षकांची, 200 डॉक्टर्सची भरती केले और 400 पॅरामेडिकल स्टाफची भरती केले. तर GADचा उपयोग करून आम्ही हे केले. माझ्याकडे IT डिपार्टमेंट आहे. IT डिपार्टमेंटचा उपयोग करून आपल्याला कोरोनाचे सर्व्हिलन्ससाठी, कंटेनमेंट झोन इम्प्लिमेंटेशनसाठी आम्ही आमचे सगळे जो तकनिकी आहे त्याचा वापर केले. त्याच्यानंतर माझ्याकडे स्मार्ट सिटी COचा चार्ज मागील 1 वर्षापासून होता. तर त्यामध्ये आम्ही स्मार्ट सिटीचा जो आमचा कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे त्याचा पूर्ण उपयोग या पॅन्डेमिक पिरियडमध्ये केले. और सर्व डिपार्टमेंट एकमेकाशी संबंधित आहे. टॅक्स डिपार्टमेंट आहे. आता आम्ही टॅक्स वसुली मतलब केल्यानंतर आता 1000 करोडचे आमचे टॅक्स वसुली झालेला आहे. टॅक्स वसूल झाल्यानंतर त्याचाच आम्ही खर्च आरोग्य विभागमध्ये करत आहे. तर हे सगळे एकमेकांशी संबंधित आहे. और भूसंपादन माझ्याकडे आहे, मालमत्ता डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, गार्डनिंग आहे. लेकिन आता गार्डन बंद आहे. बरोबर. येस. आरोग्य आणि करोना हे सध्याचे अगदी कळीचे मुद्दे आहेत. तर तुमच्या अखत्यारीत हे आरोग्य खातं आहे, तर काय काय महत्त्वाचे निर्णय या काळामध्ये तुम्ही घेतलेत आणि त्याची अंमलबजावणी कशी केली ते काय सांगाल थोडंसं? ज्यावेळेला पॅन्डेमिक सिच्युएशन सुरू झाला, मला आता पण आठवण आहेत. 9 मार्चला पहिला केस आपल्या पुण्यामध्ये आला. त्या दिवशी होली होती. होलिका दहनचा कार्यक्रम चालू होता. त्यावेळेला मला आरोग्य विभागमधून फोन आला, आपले NIV मधून फोन आला की मॅडम असं पहिलं केस आपल्या इथे आढळून आला
आम्हाला समजलंच नाही काय करायचं आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पासून प्रत्येक ते कॉन्टॅक्ट करणे की एक फॉरेनवरून एक ट्रिप आला, त्यामधून 2 पॉझिटिव्ह आले, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले तर 2 पॉझिटिव्ह PCMC मध्ये आले, त्याच्यानंतर परत 4 आपले इथे पॉझिटिव्ह आले. तो मार्चमध्ये तो आम्हाला सगळे जे फॉरेन ट्रॅव्हलर्स होते त्याच्यावर आमचा सर्वात जास्त फोकस होता की आम्हाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायचं आहे. और यामध्ये काय आहे मॅडम, जो सर्वात जास्त इम्पॉर्टंट होता की हे पॅन्डेमिक सिच्युएशन आम्ही पहिल्यांदा बघितले, अशा प्रकारचे डिझास्टर. आम्हाला जो सगळे ट्रेनिंग दिलेलं आहे और आम्ही जो यूज टू आहे, आम्ही टंचाई कसा टंचाईचा फेस कसा करायचा आहे, टंचाई झाली तर आम्हाला कोणकोणते उपाययोजना करायच्या आहे, टँकर लावायचे आहे, तिथे पंचनामे करायचे आहे, त्यांना निधी द्यायचा आहे. फ्लड आला, पूर परिस्थिती झाली तो रिहॅबिलिटेट करायचं आहे, 10 दिवस जेवणची व्यवस्था करायची आहे. लेकिन हे जो आहे हे बिलकुल डिफरंट आहे. अगदीच आम्हाला माहित नव्हतं. महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, ICMRचे रोज नवीन नियम यायचे, नवीन प्रोटोकॉल यायचे, ते पूर्ण वाचायचे, त्याच्यानंतर खाली आमचे लोकांना ट्रेनिंग द्यायचे आहे. और सर्वात जास्त जो सोसायटीमध्ये भय होता, जसं आता मी बाहेर कामासाठी गेले तर मला राजस्थानपासून सगळ्यांचे फोन येत होते, तुम्ही सुट्टी घेऊन घरी बसा, तुम्ही काहीतरी घ्या, मेडिकल लीव्ह घ्या. असंच डॉक्टरसाठी पण होतं. आमचे जो हेल्थ केअर वर्कर आहे ते काम करून घरी गेल्यानंतर कधी कधी सोसायटीमधून त्यांना बायकॉट व्हायचे, त्यांना प्रवेश दिले जात नव्हते. तर असं खूप ठिकाणी असं झालेलं आहे की सुरुवातीचे जो 2 महिने आहे त्यामध्ये आम्ही सर्वात जास्त जो फेस केले की याला कसं फेस करायचं आहे या सिच्युएशनला. और त्यासाठी आम्ही जो सर्वात जास्त आमचे ट्रेनिंग ऑर्गनाईज केले, आमचे पूर्ण डिपार्टमेंटचे. यामध्ये पुणेचे आपल्याला माहित आहे, पुणेचे सगळे सजग नागरिक आहे, त्यांनी खूप सपोर्ट केला. ते इवन ते आमचे सोबत पुढे आले की आपल्याला ये सगळे करता येईल, ये नवीन पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. तो सर्वात जास्त जो आम्ही फेस केले या पिरियडमध्ये की ICMRचे रोज नवीन नवीन नियमावली यायचे, ते वाचायचे, आपले टेस्टिंगचे क्षमता वाढवायचे. मला माहित आहे ज्या दिवशी आपण 9 मार्चला पहिला पेशंट ऍडमिट केले त्या दिवशी नायडूमध्ये 6 बेड होते आमचे, 6 बेड. और आज नायडूमध्ये 200 बेड आहे. और ज्यावेळेला आम्ही 100 बेड नायडूमध्ये मार्चमध्ये तयार केले, मला वाटले खूप झाले, आता याच्यानंतर गरज पडणार नाही. त्याच्यानंतर 15,000 बेड आम्ही आमचे कोविड केअर सेंटरमध्ये तयार केले. 4,000 बेड ऑक्सिजनचे आम्ही तयार केले, 500 ICUचे तयार केले, 500 व्हेंटिलेटरचे तयार केले. जवळपास 20,000 बेड आपण फक्त पुणे महानगरपालिकाचे तयार केले. जिल्ह्याचे आपण बघितले तर 40,000 पेक्षा जास्त बेड तयार केलेले आहे. ओके. करोनाच्या संदर्भात जम्बो हॉस्पिटल विषयी तुम्ही काय सांगाल? जसं मी आपल्याला सांगितले की आम्ही ज्यावेळी हे सुरू केले होते तो इतके मोठे पैमानावर बेड्सची गरज पडणार असं आम्हाला भासत नव्हतं, वाटलंच नव्हतं. लेकिन मध्ये आपला जो याचा कोरोनाचा प्रसार आहे ते स्लम्स एरियामध्ये गेला. त्याच्यानंतर आय डोंट नो इथे काय झालं पुण्यामध्ये की लोक सोशल डिस्टन्सिंग फॉलो करत नव्हते, मास्क घालत नव्हते. और आम्ही खूप IEC केले. यासाठी आपले प्रोग्रामची गरज आहे की आता पण खूप आपली स्थिती इतकी नाजूक आहे की आपल्याला सगळ्यांना जो आता महाराष्ट्र शासनचा कार्यक्रम आहे माझं कुटुंब माझी जिम्मेदारी, अगर आपण आपली फॅमिलीची जिम्मेदारी घेतली तो नक्की पुणे डिस्ट्रिक्ट और पुणे जो आपला हॉटस्पॉट झालेला आहे ते नक्की यामधून बाहेर पडणार. बानेरमध्ये आम्ही एक जम्बो फॅसिलिटी सुरू केले, बालेवाडीमध्ये केले, आपले COEPचा जो ग्राउंड आहे शिवाजीनगर तिथे केले, और एक PCMC मध्ये मगर, असं आपण 4 ठिकाणी केले. और असं करून जवळपास 2,000 बेड आपण तयार केले. पूर्ण सुसज्ज आपण बेड्स तयार केले. लेकिन मॅन पॉवर फायनली जो इश्यू आहे, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, आता आम्ही हैदराबाद और केरळवरून आम्ही स्पेशल फ्लाईटनी और गाड्यांनी मॅन पॉवर मागवत आहे. क्योंकि मागील 6 महिन्यापासून आपले इथले जो सगळे मॅन पॉवर आहेत ते पण थकलेले आहे. और किती आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देतो आहे तरी आता लोक पुढे पण, डॉक्टर्स पुढे पण येत नाही. लेकिन ये आहेत पुणे महानगरपालिकाचे आमचे जो दवाखाने आम्ही सुरू केले, आता दळवी आम्ही सुरू केले, लायगुडे सुरू केले,
भोपोडीचे सुरू केले. या सगळे ठिकाणी आमचे डॉक्टर्स आहे, मॅनपॉवर आहे. आज आमचे जो COEP आहे तिथे 400 पेक्षा जास्त पेशंट ऍडमिट आहे. ओके. मंडळी, आपण या कार्यक्रमात अजूनही बातचीत करणार आहोत रुबल अग्रवाल यांच्याशी. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बातचीत करतो आहोत पुण्याच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याशी. मॅडम, तुम्ही पुणे स्मार्ट सिटीच्या CEO म्हणून सुद्धा कार्यभार सांभाळलेला आहे, तर त्याविषयी काय सांगाल? काय अनुभव होता, तो कसा होता? पुणे स्मार्ट सिटीच्या ज्यावेळेला मला कार्यभार आला त्याच्यानंतर आम्ही प्लॅनिंग केले की आपल्या पुण्यामध्ये जो सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे ट्रॅफिक इश्यू, की इथे खूप जास्त ट्रॅफिक आहे. तर आम्ही 150 जो आपले ट्रॅफिक सिग्नल्स आहे ते कसं सिंक्रोनाइज करायचं आहे, त्यासाठी जो आपलं ATMS जो प्रोजेक्ट आहे त्या अंमलबजावणीवर माझं फोकस होता और आम्ही त्याच्यामध्ये खूप काम पण केले. इवन आता त्याचं POC सुरू झालेलं आहे और बहुतेक पुढील 1 वर्षात जो सगळे जसं फॉरेनमध्ये राहतात ट्रॅफिकचे आपल्याला अपडेट्स येणे, तर ते आपल्याला सुरू होऊन जातील. त्याच्यानंतर स्मार्ट क्लिनिक जो आहे स्मार्ट सिटीच्या, त्यामध्ये आम्ही मोठ्या पैमानावर काम केले. क्योंकि स्मार्ट क्लिनिक जो आहे स्लम्सच्या एरियामध्ये जाऊन आम्ही छोटे छोटे क्लिनिक तयार केले. तिथे टेलिमेडिसिन ॲपद्वारे तिथले जे सगळे लोकांना चांगले डॉक्टर्स ॲडवाइस करत होते. आपला हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम जो आहे ते आम्ही सुसज्ज केले और आमचा जो कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे खास करून मागील 6 महिन्यामध्ये आम्ही मोठ्या पैमानामध्ये त्याचा वापर करून कोरोनाच्या सर्व्हिलन्स और या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये त्याचा कसा वापर करायचा आहे, स्मार्ट सिटीची जो सर्व यंत्रणा आहे त्याचा आम्ही वापर यामध्ये केले. इवन जो 100 स्मार्ट सिटी आहे भारतात त्यामध्ये पुणे IUDX जो आहे आपला अर्बन डाटा एक्सचेंज त्यामध्ये सर्वात पहिल्या नंबरवर आहे. और सगळे जो इनिशिएटिव्ह आहे ते आपण वापर केले या कोरोना पिरियडमध्ये. और स्मार्ट सिटीचे जो सगळे एलिमेंट्स आहे जसं आता फ्लड सेन्सर्स आहे, त्याच्यानंतर इमर्जन्सी कॉल बॉक्सेस आहे, आम्ही वेगळे ठिकाणी CCTV लावलेले आहेत, त्याच्या सगळ्यांचा वापर आम्ही केलेला आहे. ओके. या महत्त्वाच्या काळामध्ये महत्त्वाचे निर्णय घेणं, त्यांची अंमलबजावणी करणं, नागरी सुविधा पाहणं, हे अतिशय म्हणजे कठीण काम तुमच्या अखत्यारीत आहे. तर तो अनुभव कसा आहे, काय सांगाल? निर्णय करणे नक्की खूप कठीण काम आहे. और लेकिन यामध्ये एक एज अतिरिक्त आयुक्त आमच्याकडे कुशनिंग राहते. आमचेवर आयुक्त आहेत, त्याच्यानंतर आमची बॉडी आहे, महाराष्ट्र शासन आहे, हे सगळे निर्णय करतात और आम्ही त्याची अंमलबजावणी फील्डपर्यंत करते. फक्त हेच आहे की लोकांचे एक्सपेक्टेशन खूप जास्त राहतात. आता जसं लग्न समारंभ आहे, आम्ही 50ची परवानगी दिली, लोकांना 100ची परवानगी पाहिजे. तो असं खूप असं एक्सपेक्टेशन्स खूप जास्त राहतात. लेकिन ज्यावेळेला गव्हर्नमेंटचे निर्णय येतात त्याची अंमलबजावणी करताना आम्हाला खूप कठीण स्टेप उचलावा लागते. जसं आता शॉपमध्ये आपण बघत आहे सोशल डिस्टन्सिंग फॉलो करत नाही, मास्क वापरत नाही. तो आता आम्ही परवा 15-20 शॉप्स सील केले, सगळे इवन वाईन शॉप सील केले, आपले कापडेची दुकान होती तिथे सील केले, ग्रोसरीची शॉप सील केले. तर ज्यावेळेला आम्ही असं स्ट्रिक्ट स्टेप उचलत आहे त्यावेळेला आम्हाला खूप विद्रोह आमच्या विरोधात होतात, आमचे विरोधात कंप्लेंट होतात, अपोज केला जातो. लेकिन आता सगळे जो पुणेचे नागरिक आहेत ते पण रेडी झालेले आहे, ते पण आमच्या सोबत आहे. ते सांगत आहे की यस तुम्ही नक्की कारवाई करा. इवन मी आपल्याला सांगते आम्ही आता हॉस्पिटल्समध्ये पण जिथे गरज नाही आहे लोकांना जाण्याची ते पण आम्ही टाळण्यासाठी लोकांना खूप प्रेरित करत आहे और लोक पुढे पण येत आहेत त्यासाठी. नक्कीच. आत्ताची सध्याची स्थिती काय आहे, काय महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतायत किंवा इथून पुढच्या काळात काय घ्यावे लागतील, तर त्याविषयी थोडं सविस्तर काय सांगाल? सुरुवातीला काय होता, आमच्या सर्वात जास्त फोकस होता महाराष्ट्र शासन और भारत सरकारचे जो निर्णय आहे. जसं फॉरेनवरून ट्रॅव्हलर्स आले तर त्यांना 15 दिवस क्वारंटाईन करायचे आहे, त्याच्यानंतर त्यांची टेस्टिंग करायची आहे. जो भारतात जो ट्रॅव्हलिंग करून आले त्यांना 10 दिवस घरी ठेवायचे आहे. होम आयसोलेशनचे जे लोक आहे ते होम आयसोलेट राहत नाही, ते बाहेर फिरतात, एवढं पाळत नाही, कोणी पाळत नाही. इवन आम्ही त्यांना स्टॅम्पिंग केले हातवर, तो हातवर ग्लव्स घालतात. म्हणजे
असं खूप असं निर्णय झालेला आहे जो आम्ही निर्णय पण करत आहे. होम आयसोलेशनचे पेशंटला आम्ही आमचे जो गुगल लोकेशन आहे त्याच्यावरून ट्रॅकिंग करत होते. तो फोन घरी सोडून बाहेर फिरायचे आहे. तो असं खूप इश्यूज झालेले आहे. सुरुवातीला आमचे सर्वात जास्त फोकस होता रिस्ट्रिक्शन आणण्यामध्ये की कसं रिस्ट्रिक्ट करायचं आहे, कोणकोणती चीजे बंद करायची आहे. शाळा बंद करण्याचा सर्वात अगोदर निर्णय पुणेनी घेतला होता. त्याच्यानंतर सगळे ठिकाणी सुरू झाला. तर सुरुवातीला आमचा सगळा फोकस होता ये बंद करा, तो बंद करा, ये बंद केले पाहिजे. आता मिशन बिगिन अगेन नंतर आता आमचा फोकस झालेला आहे काही काही आपल्याला सुरू करता येईल. आपल्याला कोणकोणते SOP तयार करून, कोणकोणते प्रोटोकॉल तयार करून या कोणकोणते नियमावली घालून काही काही चीजांची परवानगी देता येईल. आमचा फोकस आता बदललेला आहे. अगोदर रिस्ट्रिक्शनवर होता, आता ओपन अपवर आहे. तो ते ऑल टुगेदर डिफरंट आहे. इम्प्लिमेंटेशन पण डिफरंट आहे क्योंकि बंद करणे खूप इझी राहतो, लेकिन त्यांना ओपन अप करणे, परत उघडणे, परत सुरू करणे ते टफ राहतं. तर त्या फेजमध्ये आत्ता आम्ही आहोत. नक्कीच. तुम्ही आत्ताच सांगितलं की कशा अडचणी येत आहेत. तर हे निर्णय घेताना किंवा ह्याची कारवाई करताना अजून कुठल्या अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतंय की जे तुम्ही सांगू शकाल? यामध्ये आम्हाला पॉलिटिकल हेल्प खूप भेटलेली आहे. सगळे आमचे प्रशासकीय निर्णय झाल्यानंतर सर्व पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह, आमचे पुणे महानगरपालिकाचे सर्व पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह, इवन सगळ्यांचे आम्हाला साथ आलेला आहे. मीडिया आमच्या सोबत आहे यामध्ये. त्यांनी पण सगळ्यांनी यामध्ये सपोर्ट केला. फक्त यामध्ये जो आम्हाला सर्वात जास्त अडचणी येतात ये अंमलबजावणी करताना आमचे लोकांना फील्डमध्ये जो अडचणी येतो त्याच्यानंतर त्याचं काही वो नाही आहे. मतलब त्यामध्ये आम्हाला पुढील काही ऍक्शन घ्यायचे आहे. आता शॉपमध्ये या काही दुकानमध्ये सोशल डिस्टन्सिंग फॉलो केले नाही तर आम्ही त्यांना 2 दिवस सील केले, 500 रुपयाचे दंड लावले, लेकिन नंतर 2 दिवस नंतर ते उघडणार. तो ये जो आहे तर यासाठी आम्हाला लोकांचा सहभाग पाहिजे. बरोबर आहे. लोक ज्यापर्यंत स्वतःहून यामध्ये काळजी घेणार नाही त्यापर्यंत आपण किती रिस्ट्रिक्शन आणले, किती कारवाई केले, उपयोग होणार नाही. और पुणेचे जो सिटी आहे आपली पुणे ते सिनियर सिटीजन सिटी आहे. इवन ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही सगळे रिस्ट्रिक्ट करत होते आम्हाला फॉरेन वरून, सिनियर सिटीजन वरून सर्वात जास्त हीच कॉल आला की आम्हाला पेशेची अडचण नाही आहे लेकिन आम्ही बाहेर पडू शकत नाही क्योंकि आता पण 60+ और जो 14-10 पेक्षा कमी वयाचे आहे ते बाहेर पडू शकत नाही. तर त्यांना खूप अडचणी आले या पिरियडमध्ये. त्यासाठी आम्ही सिनियर सिटीजनसाठी स्पेशल हेल्पलाईन तयार केले. 10,000 पेक्षा जास्त सिनियर सिटीजन फॅमिलीजला आम्ही या टाइममध्ये सपोर्ट केले. आमचे मेडिकल टीम तिथे पोहोचले. या आमचे रॅशन किटचे आम्ही तिथे सप्लाय केले. पुणे महानगरपालिकाने 75,000 रॅशन किट स्लम्सच्या एरियामध्ये वाटले. CSRच्या माध्यमातून और पुणेचे जो सगळे NGOज आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, NGOज आहे और सोशल इनिशिएटिव्ह आहे, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स PPCR, त्यांच्या मार्फत आम्ही 1 लाख पेक्षा जास्त रॅशन किट वाटले. तर ये सगळे कारवाई आमची चालूच होती. लेकिन फायनली लोकांनी यामध्ये कोविडचे बाबतीत काळजी स्वतःला घ्यायला पाहिजे ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. मॅडम, बेड्सचा आणि ह्याचा उल्लेख झाला तर लोकांना असं वाटतं की मला जरा सर्दी खोकला झाला की लागेच मला बेड लागणार आहे, मला व्हेंटिलेटरची गरज पडणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये खूप गैरसमज येतात आता सध्या या कोरोना संदर्भात. तर बेड्सची, व्हेंटिलेटर्सची काय स्थिती आहे सध्या, साधारण काय सांगाल याच्याबद्दल? मी आपल्याला सांगते पुणे महानगरपालिकाने 15,000 पेक्षा जास्त कोविड केअर सेंटरमध्ये बेड्स तयार केलेले आहे और आज फक्त 3,500 ऑक्युपाईड आहे. जवळपास 70% आमचे बेड वेकेंट आहे कोविड केअर सेंटरमध्ये. तो लोकांना काळजी करायची गरज नाही आहे. ज्यांना जास्त सिम्पटम नाही आहे, ज्यांच्या घरी एक बेडरूम आहे, वेगळा बाथरूम आहे, त्यांनी त्यांच्या घरी राहावे क्योंकि एक रेग्युलर आपला फ्लू सिम्पटम टाईपचे आहेत. अगर तुम्ही वेळेवर काळजी घेतले, वेळेवर तुमचे औषध उपचार झाले, तुम्ही चांगला जेवण घेतला, तुम्ही योगा केले या थोडा जो आपण योगासन ज्यांना म्हणतो ते केले तर बहुतेक तुम्हाला त्रास पण होणार नाही. और 80% आपले अगर 100 पॉझिटिव्ह आल्यानंतर 80% केसेसला काही त्रास होत नाही. फक्त 5% केसेस असे आहेत
जे ICU या व्हेंटिलेटरपर्यंत पोहोचतात. लेकिन आपण ज्यावेळेला पॅनिक होतात पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर, त्याच्यानंतर जो पॅनिक माहोल राहतो और आपले फॅमिलीमध्ये सोसायटीमध्ये राहतो, त्यामुळे आपला ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी राहतो होत जातो. तो सर्वात जास्त जो इम्पॉर्टंट आहे, तुमचे घरी ऑक्सिमीटर ठेवा. जसं आपण अगोदर थर्मामीटर ठेवत होते नक्कीच. तसंच एक ऑक्सिमीटर ठेवा. दिवसमध्ये 2 और 3 वेळा तुम्ही ऑक्सिमीटरवर तुमच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन घ्या. अगर 94 पेक्षा कमी आले तर तुम्ही पुणे महानगरपालिकाचे संपर्क करा. अगर तुमचे 94 पेक्षा जास्त आहे तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला बेड पण लागणार नाही. फक्त 10 दिवस आयसोलेट व्हायचे आहे. और वो आयसोलेशन तुमच्या पेक्षा सोसायटीसाठी, तुमचे परिवारसाठी इम्पॉर्टंट आहे. क्योंकि आता मी बघत आहे मॅडम, खूप लोक या आयसोलेशन पिरियडमध्ये बाहेर पडत आहे. आपलं सामाजिक उत्तरदायित्व आहे हे आयसोलेशन फॉलो केले पाहिजे. जो हे फॉलो करत नाही त्यामध्ये आपले सोसायटीचं नुकसान होत आहे. तर सगळ्यांनी अगर जास्तीत जास्त याचा फॉलो केले, होम आयसोलेट राहिले तर काही अडचण राहणार नाही. आपण ही बातचीत अशीच चालू ठेवणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. एक छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपण बातचीत सुरू करूया. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पुण्याच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याशी चर्चा करतो आहोत. मॅडम, चा उल्लेख झाला तर खासगी रुग्णालयांना काही तुम्ही विशेष सुविधा किंवा असे काही अधिकार दिले आहेत का? त्या संदर्भात काय सांगाल? आता पुणे महानगरपालिकाने 11 खाजगी रुग्णालयासोबत MOU करून त्यांचे बेड आम्ही शहरी गरीबचे जो आपले पेशंट्स आहे त्यांच्यासाठी रिझर्व केलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त 60 प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे ज्यांना आम्ही कोविडचे प्रोटोकॉलप्रमाणे और ICMRचे नियमानुसार ते कोविडचे पेशंट भरती करू शकतात, असं आम्ही परवानगी दिलेलं आहे. लेकिन आता 21 मईच्या और 31 ऑगस्टच्या जो महाराष्ट्र शासनचा GR आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पर डे पेशंटला किती चार्ज केले पाहिजे त्याचे सगळ्यांचे रेट फिक्स करून दिलेला आहे. खूप वेळा असं होतं की प्रायव्हेट हॉस्पिटल त्या रेट्सच्या पालन करत नाही. त्याची तक्रार आमच्याकडे मोठ्या पैमानावर येतात. आता त्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलचं म्हणणं वेगळं आहे की त्यांचे खर्च खूप मोठ्या पैमानावर वाढलेला आहे. लेकिन आता या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला लोकांच्या साठी जास्त काम केले पाहिजे. तर आम्ही यामध्ये धर्मदाय आयुक्तांना इन्व्हॉल्व केले. त्याच्यानंतर खूप NGOजना इन्व्हॉल्व केले. इवन प्रत्येक हॉस्पिटलचे दर 7 दिवसांना आम्ही बैठक घेत आहे. त्यांना आम्ही कन्व्हिन्स करत आहे की तुम्ही बेड वाढवा, गव्हर्नमेंटचे रेट्स प्रमाणे बिल द्या. इवन आम्ही मागील 1 महिन्यामध्ये जो 1.5 लाखपेक्षा जास्त बिल आले तर त्यांचे ऑडिट पुणे महानगरपालिकाची टीम करत आहे. त्यांनी ऑडिट केल्यानंतरच बिल पेड होत आहे. त्यामध्ये आम्ही जवळपास 1.5 कोटी रुपयाचे बिलांचं डिस्काउंट करून घेतलेलं आहे. तो आपले चॅनल मार्फत मी सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलना हीच विनंती करते की आपण प्लीज महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो रेट फिक्स केलेला आहे त्याप्रमाणेच रेट लावावे. क्योंकि या पॅन्डेमिक पिरियडमध्ये आपण हॉस्पिटलचा उपयोग समाजासाठी करा. आपण ॲज ए व्यावसायिक युनिट म्हणून करू नका. और पुणे महानगरपालिका नक्की तुमच्या सोबत राहणार आहे और आम्ही भविष्यामध्ये पण तुमच्या सोबतच राहणार आहे. फक्त यावेळी कोविडचे पेशंटवर जो महाराष्ट्र शासनाने फिक्स केलेला आहे त्याप्रमाणेच बिल लावावे असं आम्ही विनंती करतोय. या क्षेत्रामध्ये नवीन नवीन निर्णय घेणं, हाताखालच्या लोकांकडनं कामं करून घेणं, तर एक स्त्री म्हणून काय तुम्हाला अडचणी येतात, तर काय सांगाल त्याविषयी? यामध्ये मी आपल्याला सांगते की महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मला कधी असं वाटलं नाही. क्योंकि इथे कोणतीही पोस्टिंग असो, इवन कलेक्टर पासून CEO जिल्हा परिषद पासून आतापर्यंत मला प्रत्येक पोस्ट आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिले. तर इथे थोडासा वेगळा माहोल आहे, थोडंसं मोकळीक आहे. और या समाजामध्ये असं नाही आहे की महिलांना ते अधिकार नाही द्यायचे आहे. इवन मी प्रत्येक पदामध्ये, प्रत्येक बैठकमध्ये गेल्यानंतर असे कुठे वाटत नाही. तो ये एक
बिलकुल डिफरंट एक्सपिरियन्स आहे राजस्थानच्या एक्सपिरियन्स और महाराष्ट्राच्या. मी काही राजस्थानला निगेटिव्ह सांगत नाही, निश्चितच ती लेकिन त्याची जे परंपरा आहे. परंपरा आहे क्योंकि इथे आपण माहित आहे सगळे जो सामाजिक आंदोलन झालेले आहे ते पुण्यापासून झालेले आहे, महाराष्ट्रापासून पूर्ण भारतात झालेले आहे. खरं. तो इथे आल्यानंतर मला असं की मी महिला आहे त्यामुळे मला कोणीतरी मागे ठेवत आहे असं मला कुठेही जाणवलं नाही. इव्हन ज्यावेळेला मी जिल्हाधिकारी होते त्यावेळेला बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम जो होता ते आम्ही मोठ्या पैमानावर सुरू केले और त्यामध्ये खूप आम्हाला प्रसिद्धी पण भेटली और त्यामध्ये खूप फल पण प्राप्त झाला. आमचा जो तिथला रेशिओ होता चाइल्ड सेक्स रेशिओ ते पण खूप सुधार झाला. तो यामध्ये जो सगळं आम्ही काम केले त्यामध्ये मला कुठेही निर्णयामध्ये की मी महिला आहे त्यासाठी अडचण आला असं कुठेही झालेलं नाही. वा, खूपच छान. मंडळी, कुठेही जाऊ नका, घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बातचीत करतो आहोत रुबल अग्रवाल यांच्याशी. मॅडम, मल्टीटास्किंग हे स्त्रियांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की एकाच वेळेला अनेक प्रकारची कामं करणं, आणि तुम्हाला तर हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे घरही सांभाळणं आहे आणि कार्यक्षेत्रही सांभाळणं आहे. तर हे तुम्ही ही तारेवरची कसरत कशी करता? ते रिअली खूप टफ आहेत. माझी सासूबाई माझ्यासोबत राहते, हस्बंड तो आहेत 1+1 फ्री जो आपण म्हणतात, माझा मुलगा आहे. और लेकिन या पूर्ण परिस्थितीमध्ये इवन सुरुवातीपासून मला खूप माझ्या परिवारचा साथ भेटलेला आहे. ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून आम्ही खूप इलेक्शनचे कामामध्ये बाहेर पडत होते. सगळे विधानसभा इलेक्शन, लोकसभा इलेक्शन पूर्ण वेळे आम्ही बाहेर राहायचे. जिल्हा परिषदमध्ये काम करताना फील्डमध्ये जाणे, टंचाई परिस्थिती हाताळणे, नगर त्याच्यासाठी खूप जास्त नगरमध्ये वाईट परिस्थिती होती. इवन ज्यावेळेला मी शिर्डीमध्ये होते तो त्यावेळेला आपला सेंटनरी इयर सेलिब्रेशन आम्ही तिथे करत होतो. तो ते एक मोठा उत्सव होता. त्यामध्ये लाखो 10-15 लाखपेक्षा जास्त भाविक एक ठिकाणी एक दिवस यायचे. तो त्याचं नियोजन करण्यावर आता कोविडची परिस्थितीमध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये मला माझ्या परिवारचा खूप सपोर्ट भेटला. मला वाटते की वर्किंग लेडीजचे जो मुलगा या मुलगी जो काही राहतात बच्चे ते आपोआप शिकत जातात. ते आपोआप शिकतात. ते यूज टू राहतात. ही इज यूज टू. मतलब माझ्या मुलगाला इवन मी कधी रविवारी घरी राहिले तर ते विचारतात तुम्ही कधी जाणार. तो ते यूज टू राहतात. इवन ते मला वाटते वाट पाहतात आहे की आता मम्मी गेल्यानंतर आम्ही ये शेतानी करू. कोविड परिस्थितीमध्ये मला थोडासा फायदा यासाठी झाला क्योंकि वर्क फ्रॉम होम होता. मी बाहेर होते लेकिन माझे हस्बंड घरातून काम करत होते. त्यासाठी मला खूप सपोर्ट भेटला. माझी सासूबाई सोबत होती और ज्यावेळेला आम्ही फील्डमध्ये काम करत आहे तो थोडासा गव्हर्नमेंट तर्फे पण आम्हाला घरी सहयोग भेटतो आहे और मॅनपॉवर राहतो. तो यामध्ये अडचणी येत नाही. लेकिन यस, ॲज ए महिला कुठेतरी तुमच्या डोक्यात राहतो की घरची फॅमिलीच्या तुम्हाला सगळे बघायचे आहे, ऑफिसच्या बघायचे. ऑफिसमध्ये मला वाटते जास्त प्रूव्ह करावा लागतो. डबल वेळेला आपल्याला जास्त वेळ थांबून काम करावं लागतं असं मला कुठेतरी वाटतं आहे. लेकिन टाइम मॅनेजमेंट करावं लागतो और ते मला वाटतं आता पुरुष अधिकारी सोबत पण सेम झालेलं आहे. आता महिलांनाच केले पाहिजे असं कुठे नाही आहे. क्योंकि ज्यावेळेला मी माझे बॅचमेट सोबत चर्चा करते तो त्यांना पण तितकाच टाइम घरी द्यावा लागतो. आता क्योंकि सगळ्यांचे जो फॅमिली मेंबर्स आहे त्यांची डिमांड खूप वाढलेली आहे. डिमांड म्हणजे वेळची. नक्कीच सगळ्यांना वेळ पाहिजे. तुम्ही शारीरिक स्वास्थ्य स्वतःचं कसं जपताय? कारण ते जर नसेल चांगलं तर काम करणं मुश्किल आहे. तर स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घेताय तुम्ही या काळात? यासाठी मी आपल्याला सांगते सर्वात अगोदर तो खूप मी वॉकिंग करते. जिथे मला शक्य झाले तिथे. इवन जसं माझं ऑफिस 2nd फ्लोअरवर आहे, सरांच्या ऑफिस आमचे ते 4th फ्लोअरवर आहे, तर मी फक्त स्टेअर्सचा वापर करत आहे. रोज वॉकिंग करत आहे. लिफ्ट नाही अजिबात वापरत नाही. और सर्वात जो इम्पॉर्टंट आहे मी सकाळी 10 वेळा सूर्यनमस्कार करते. सूर्यनमस्कारला हार्डली 10 मिनिट लागतो. लेकिन ते जो 10 मिनिट आहे जो मी स्वतःसाठी देत आहे
त्याचे जो एनर्जी आहे ते पूर्ण दिवस राहत आहे. टिकते. खरंय. तो एक तो वॉकिंग और सूर्यनमस्कार वा, खूप और महत्वाचं. चांगला जेवण, अगदीच महत्वाचं आहे. न्यूट्रिशियस फूड. हे आरोग्य, शारीरिक आरोग्याचं झालं, पण मानसिक आरोग्य म्हणजे इतके मोठे निर्णय घेणं, एवढ्या सगळ्या शहराचा कारभार बघणं, किंवा कधी कधी त्याच्यातही काहीतरी वाईट अनुभव आला तर मन थोडं खच्ची होतं, थोडं उदास होतं. बिलकुल. तर मानसिक आरोग्याची तुम्ही काळजी कशी घेताय, त्याच्यासाठी काय करताय? आपण बिलकुल बरोबर सांगत आहे. आम्ही शारीरिक कितीही केले, लेकिन ये जो कोविडचा पॅन्डेमिक आहे त्यामध्ये मानसिक इतका स्ट्रेस आहे की ते कळतच नाही. आता व्हॉट्सअपमध्ये कोणीही आपली स्वतःची फोटो टाकून आम्हाला पाठवतात, आमची अशी परिस्थिती आहे, लगेज भेट द्या. तो असं रात्री 12 वाजता कॉल येतो, कधी 1 वाजता येतो. तो या सगळ्यांमध्ये लिटरली इतका थकवा आलेला आहे की आम्हाला सगळ्यांना वाटते की काहीतरी एनर्जीची बूस्टरची गरज आहे. लेकिन मी आपल्याला सांगते, जसं आता खूप थकवा आलेला आहे, लेकिन ज्या दिवशी आम्ही पेशंट डिस्चार्ज करत आहे त्यांचं म्हणणं ऐकतो की तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, तर ते सांगतात तुमचे मुले आम्ही वाचलेले आहे. फक्त ये लाईन ऐकले की सगळा जो स्ट्रेस आहे तो खतम होतो. तुमचा एखादा या काळातला असा लक्षात राहिलेला अनुभव काही सांगू शकाल का? अनुभव 1 या 2 सांगणे खूप टफ आहे, क्योंकि ये पूर्ण जो प्रोसेस झालेला आहे त्यामध्ये मतलब आम्ही रोज बघत आहे, रोज आमची टीममध्ये, आरोग्य विभागमध्ये, पुणे महानगरपालिकाचे आमचे जो कर्मचारी काम करत आहे ते दिवस रात्र काम करत आहे, ते पूर्णपणे 24/7 काम करत आहे. लेकिन जो सॅटिस्फॅक्शन आहे ते कधी भेटणार ते मला सांगता येत नाही. लेकिन यामध्ये जसं आता आम्ही रॅशन किट डिस्ट्रीब्यूट केले, मास्क डिस्ट्रीब्यूट केले, और हे सगळे केल्यानंतर पण आम्हाला मतलब मला तर असं वाटलं नाही की आम्ही काही खूप मोठं काम केलं, क्योंकि तो आमच्या रेस्पॉन्सिबिलिटी होता. पण ज्यावेळेला पेशंट्स आम्हाला सांगतात की नक्की तुम्ही चांगला काम करतोय, हे ऐकल्यानंतर वाटते की यस बरोबर. और अनुभव अगर आपल्याला मतलब स्पेसिफिक आहे, तो आमच्याकडे एक फॅमिली आहे, ते पूर्ण पॉझिटिव्ह आले होते. त्याच्यानंतर त्यामध्ये 1-2 लोक खूप सिव्हिअर पण झाले, व्हेंटिलेटरपर्यंत पोहोचले, त्याच्यानंतर ते बरं होऊन बाहेर आले. तो असं खूप सारे एक्झाम्पल्स आहे जो रोज आमच्या समोर येतात. और असा अनुभव की त्यामध्ये आम्हाला पण एक्सपिरियन्स पण येतो आहे, लेकिन कधी तर असं वाटते की आम्ही यामध्ये और आमच्याकडे करण्याचे स्कोप नाही. मॅडम, आतापर्यंतच्या तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला खूप सारी पारितोषिकं, अवॉर्ड्स मिळालेली आहेत, तर त्याविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल प्रेक्षकांना. पुणे महानगरपालिकामध्ये ज्यावेळेला मी ॲज अ स्मार्ट सिटी CEO काम केले, त्यावेळेला आम्हाला स्मार्ट क्लिनिकसाठी अवॉर्ड भेटला. त्याच्यानंतर आम्ही आपला जो PMCचे जो सगळे टॅक्स डिपार्टमेंटचे आपले जो पेमेंट आहे ते 50% पेक्षा जास्त पेमेंट डिजिटल हो. तो डिजिटल पेमेंट अवॉर्ड पुणे महानगरपालिकेला भेटलेला आहे. पुणे महानगरपालिका और पुणे सिटी भारताची पहिली लिव्हेबल सिटी आहे, जो पूर्ण भारतमध्ये पहिल्या नंबरवर आहे. तो अवॉर्ड पुणे महानगरपालिकेला और आम्हाला भेटलेला आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला मी जिल्हाधिकारी होते त्यावेळेला बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रम अंतर्गत मला राष्ट्रीय पुरस्कार माननीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते भेटलेला आहे. क्या बात. महात्मा गांधी पीस अवॉर्ड जलगाव का, या जलगावमध्ये लॉ अँड ऑर्डर खूप जास्त मोठ्या पैमानावर, आपल्याला सगळ्यांना माहित आहे जलगाव मालेगाव तिथे खूप अडचणी राहत आहे. लेकिन 3 वर्ष ज्यावेळेला मी कलेक्टर होते त्यावेळेला कोणताही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाला नाही, एकही दिवस आम्ही 144 लागू केले नाही. तर त्यासाठी मला महात्मा गांधी पीस अवॉर्ड भेटला होता और बेस्ट जिल्हाधिकारीचा अवॉर्ड भेटला होता. वा, खूपच छान. थँक्यू. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बातचीत करतो आहोत पुण्याच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याशी. मॅडम, सध्या एवढे म्हणजे बंधनं आहेत की गर्दी टाळा, गर्दी करू नका, तरी सुद्धा लग्न समारंभामध्ये वगैरे खूप गर्दी लोक करता आहेत, तर त्याविषयी तुम्ही काय त्यांना सांगाल प्रेक्षकांना? यामध्ये मी आपल्याला एक्झाम्पल देते. एक लग्न होता नगर रोडवर, एक
मोठ्या हॉटेलमध्ये लग्न केला. त्यामध्ये आम्ही आपला नियम आहे की एक लग्नमध्ये 50 उपस्थित राहू शकतात नातेवाईक. त्यांनी केला 50 मुलगी तर्फे, 50 वरपक्ष मुलातर्फे, 50 कोणीतरी दुसरे रिलेटिव्हच्या नावाने बुक केले. असं 200 लोकांची बुकिंग केले. और त्या 200 लोकांची उपस्थितीमध्ये लग्न झाला. त्याच्यानंतर आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही ज्यावेळेला चेक केले त्यामध्ये 22 पॉझिटिव्ह आले और 2 डेथ झाली. मी आपल्या मार्फत कशाला हे सांगत आहे की ज्यावेळेला गव्हर्नमेंटने काही नियम टाकलेले आहे तर त्याचं काहीतरी रिझन आहे. इवन 50 पण खूप जास्त आहे. अगर माझं मत घेतले तर 50ची पण गरज नाही आहे. लग्न खूप साधे रीतीने करता येतो. क्योंकि सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की आपला जो स्वतःच्या फॅमिलीला स्वस्थ राहायचं आहे और प्लस फॅमिली और समाजसाठी. असं 200 लोकांची उपस्थितीमध्ये अगर लग्न झाला तर त्याचे दुष्परिणाम होतो. त्याचे एक्झाम्पल इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर जो ॲक्शन आहे ते आम्ही लिगल ॲक्शन सगळे केलेले आहे. पण पॉईंट हे आहेत की अशा प्रकारे लग्न करून फायदा कोणाचा आहे? फायदा कोणाचाही नाही आहे, नुकसान आहे. मॅडम, एक करोना संदर्भात टेस्टिंगचा प्रश्न एक खूप विचारला जातो की चाचण्या करणं आणि त्याची उपलब्धता कशी आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तुमचा अनुभव काय आहे? मार्चमध्ये ज्यावेळेला आम्ही टेस्टिंग सुरू केले होते तर पुणे महानगरपालिका दररोज 50-100 असं टेस्टिंग करत होते. त्याच्यानंतर आम्ही 500 पर्यंत पोहोचले और आज दररोज आम्ही 7,000 टेस्टिंग करत आहे और ते पूर्ण भारतात सर्वात जास्त आहे. आतापर्यंत आम्ही टोटल 5.8 लॅक्स मतलब जवळपास 6 लाख टेस्टिंग आम्ही केलेले आहे और त्यामध्ये 1.34 लॅक्स पॉझिटिव्ह आले. इतकी मोठी संख्येमध्ये पॉझिटिव्ह येऊन पण आपले जो ऍक्टिव्ह केसेस आहे ते फक्त 17,000 आहे. अच्छा. बाकी जो उर्वरित सगळे आहे ते सगळे क्युअर होऊन डिस्चार्ज होऊन घरी गेलेले आहे. बरोबर. तो जो पर्सेंटेज आहे ते फक्त 19% पेशंट आपले आज ऍक्टिव्ह आहे. अच्छा. लेकिन क्योंकि आपण टेस्टिंग मोठ्या पैमानावर करत आहे. परत पुण्यामध्ये जो सगळे सजग नागरिक आहे और खूप अवेअर आहे. नक्कीच. तर ते स्वतः टेस्टिंग करून घेतात प्रायव्हेट लॅबमधून. जरा सर्दी वाटली की आजकाल टेस्ट करायला जातात लोक. येस. तर तसं पण आहे. लेकिन दोघं त्याचे फायदा पण आहे, नुकसान पण आहे. दुसऱ्या ठिकाणी भारतात असं वाटतं पुण्याला काही चाललंय. फायदा हे आहे तुम्ही लगेच टेस्टिंग केले, लगेच तुमचं आयडेंटिफिकेशन झाला, आयडेंटिफाय झाले, जे ज्याला आपण सांगत आहे अर्ली डिटेक्शन. अगर अर्ली डिटेक्ट झाले तो जो ऑक्सिजन सॅच्युरेशनचा इश्यू राहतो और अर्ली मेडिकेशन सुरू झाला तो नंतर ऑक्सिजनची गरज पडत नाही. जो सिव्हिअर होतात ते होत नाही और लगेच बरं होतात. तो दोघं आहे, त्याचे प्रोज अँड कोन्स दोघं आहे. अर्ली डिटेक्ट झाल्यानंतर त्यांचे लगेच मेडिकेशन सुरू होतं और ते आता आपले पुण्यामध्ये मोठ्या पैमानावर सुरू आहे. आम्ही खूप ठिकाणी हे सांगण्याचे प्रयत्न करत आहे की आम्ही मोठ्या पैमानावर टेस्टिंग करत आहे. त्याचा रिझन आहे की आपले इथे पॉझिटिव्ह येत आहे. लेकिन नक्की आपले जो जितके पॉझिटिव्ह आहे, जसं आता 17,000 आहे, त्यापैकी पण 14,000 केसेस असे आहेत ज्यांना आता हॉस्पिटलची गरज नाही. हॉस्पिटलमध्ये फक्त 3,000 आहे. तो आपण सगळ्यांनी काळजी करायची नाही. और पुण्यामध्ये जो सर्वात जास्त चालू आहे बेड्सचे ओरड, ते काही आहे पुणे ग्रामीण. पुणेचे जो आजूबाजूचे जिल्हे आहे, इवन नगर, सोलापूर, सातारा, सांगली, सगळ्यांचे पेशंट आपल्या इथे येतात और सगळ्यांचे कोणा नातेवाईक या घरी इथे आहे. बरोबर. इवन मी ज्या वेळेला जळगावमध्ये होते, जळगावचे प्रत्येक फॅमिलीचे एक घर इथे आहे. बरोबर. तर ते काही दाखवतात, इथे दाखवतात की ते पुण्यामध्ये राहत आहे, जेणेकरून त्यांना बेड वगैरे जो पुणे महानगरपालिकाचे कोटा आहे तो भेटून जातात. तो पण एक रिझन आहे की आपली जो संख्या वाढत आहे. बरोबर. ते सगळे जिल्ह्याचे जो आहेत सगळे इथेच येतात, त्यासाठी पण आपल्या इथे वाढलेलं आहे. लेकिन पॉइंट काय आहे, आपण भारताचे नागरिक आहे. आपण फक्त पुण्याला आपल्याला सीमित करू शकत नाही. सगळ्यांसाठी रिसोर्सेस आहे, पुण्याची जो रिसोर्सेस आहे ते आपण पुण्यासाठी सीमित करू शकत नाही. तर त्यासाठी थोडासा हे आम्हाला चॅलेंज आहेत. सध्या न्यू नॉर्मल, जे आता नवीन सगळे रूल्स बदलत आहेत, बरेच बंधनं आहेत, तर त्या रूल्स विषयी, त्या नियमांविषयी तुम्ही काय सांगाल?
मी आपल्याला सांगते, मी मार्चपासून दररोज बाहेर पडते आहे. दररोज मोठ्या पैमानावर मी स्वतः बैठकामध्ये जात आहे, कंटेनमेंट झोन व्हिजिट करत आहे, टेस्टिंग सेंटर व्हिजिट करत आहे. मी नायडूमध्ये आत गेले, पेशंट वॉर्डमध्ये PPE किट घातले होते क्योंकि तो गरजेचे आहे. त्याच्यानंतर COEP मध्ये मी आत गेलेले आहे. और हे सगळे करून माझे घरी सिनियर सिटीजन पण आहे, माझा मुलगा पण आहे. तरी हे सगळे काम करून पण मी आतापर्यंत सेफ आहे. त्याचं कारण आहे मी मास्क डेली घालत आहे. घरातून बाहेर पडले की मी मास्क घालते. परत घरी येईपर्यंत फिजिकल डिस्टन्सिंग जो खूप गरजेचं आहे ते मी पालन करत आहे. और मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करते की आपण पण हे करा, क्योंकि हे सगळे न्यू नॉर्मल झालं. घरी परत आल्यानंतर शॉवर घेणे, आपले पूर्ण जो ज्वेलरी वगैरे आहे ते स्वच्छ करून घेणे और सॅनिटायझरचा वापर करणे. मी मागील 6 महिन्यामध्ये बाहेर जेवलेच नाही, चहा पिले नाही, मतलब कुठेही गेल्यानंतर कधीही चहा घेतले नाही. तो हे सगळे थोडासा अगर आपण आपली स्वतःची काळजी घेतले तर मला वाटत नाही काही अडचण आहे. तर हे सगळं न्यू नॉर्मल आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, सखी सह्याद्री कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल, काय मार्गदर्शन कराल? मी आपली जो सखी सह्याद्री कार्यक्रम आहे याचे मंचचा वापर करून आपल्याला सगळ्यांना आवाहन करते, विनंती करते की महाराष्ट्र शासन और पुणे महानगरपालिका जो काही नियम लावत आहे त्याचं आपण पालन करा. जसं मास्क घाला, फिजिकल डिस्टन्सिंग फॉलो करा. इवन आमचे जो हेल्पलाईन नंबर आहे ते 24/7 चालू आहे. बेड अलॉटमेंटचा सेल आमचे चालू आहे. आपल्या एरियामध्ये स्वच्छतासाठी आमचे 10,000 पेक्षा जास्त पुणेचे सिटीजनसाठी आमचे कर्मचारी काम करत आहे. पुणे महानगरपालिकाचे 20,000 पेक्षा जास्त कर्मचारी दिवस रात्र काम करत आहे. आपण आम्हाला सहकार्य करा. नक्की आपण आपले कुटुंबाची तो रक्षा करणारच आहे, पूर्ण समाजची रक्षा करणार. और पुणे महानगरपालिका पूर्ण ताकदीने आपल्या सोबत आहे. आपला फक्त आम्हाला साथ हवे आहे ही विनंती करते मी. मंडळी, या सगळ्या चर्चेवरून लक्षात आलंच असेल की अतिशय महत्त्वपूर्ण कार्यभार सांभाळत आहेत पुण्याच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल. त्यांच्याशी बातचीत करून आपल्याला खूप सारी नवीन माहिती आज मिळालेली आहे. मी सखी सह्याद्री कार्यक्रमाच्या वतीनं, दूरदर्शन केंद्राच्या वतीनं तुमचे मनापासून आभार मानते. तुम्ही अतिशय बिझी शेड्यूलमधून तुमच्या वेळापत्रकातनं वेळ काढून इथे आलात आणि प्रेक्षकांना खूप छान माहिती दिलीत आणि त्याचा नक्कीच आम्हाला सगळ्यांना उपयोग होईल. खूप खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद.